नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 9 नोव्हेंबर. मागच्या रविवारी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये वर्ल्ड कपचा फायनल झाला होता. महिला वर्ल्ड कपचा फायनल, महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा फायनल, ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवरती मात केली होती आणि हा सामना जिंकला होता आणि हा विश्वचषकही जिंकला होता. आपण आज चर्चा करणार आहोत या विश्वचषकावरती. दक्षिण आफ्रिकेचा संघ जो की 4 वेळच्या विश्वविजेत्या इंग्लंड संघावरती मात करून फायनल मध्ये पोहोचला होता. इंग्लंडला त्यांनी सेमीफायनल मध्ये तब्बल 319 धावांचं आव्हान दिलं होतं आणि या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्फार्ट हिने जी अफलातून बॅटिंग केली होती, 150 पेक्षा जास्त धावा ठोकल्या होत्या तिने इंग्लंड विरुद्ध, आणि त्या एकटीच्या खेळीच्या जोरावरती इंग्लंड पुढे एवढं मोठं आव्हान उभं केलं होतं ते दक्षिण आफ्रिकेने. आणि नंतर गोलंदाजी करताना मारिजान कापने 5 विकेट घेत ही खात्री दिली दक्षिण आफ्रिकेला की इंग्लंडला हे आव्हान पेलणार नक्कीच नाही. आणि अशी अफलातून कामगिरी करून जो दक्षिण आफ्रिकेचा संघ हा फायनल मध्ये पोहोचला होता भारताविरुद्ध, त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती का करता आली नसेल, किंवा त्यांच्याकडून अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्या त्यांना फायनल मध्ये नाही करता आल्या, आज या गोष्टीवरती आपण संपूर्ण व्हिडिओ दरम्यान चर्चा करणार आहोत. मित्रांनो, महिला विश्वचषकाची स्पर्धा ज्याची सुरुवात झाली होती 1973 मध्ये, ही स्पर्धा आतापर्यंत इंग्लंडने 4 वेळा जिंकलेली आहे, ऑस्ट्रेलियाने 7 वेळा जिंकलेली आहे आणि न्यूझीलंडने एकदा जिंकलेली आहे. भारताला आजपर्यंत ही स्पर्धा कधीही जिंकता आली नव्हती. याआधी देखील भारत फायनल मध्ये पोहोचला होता 2017 मध्ये, पण त्याही वेळेस इंग्लंडने बाजी मारली होती. भारताने अखेरच्या क्षणी खराब फलंदाजी केली होती आणि ज्याची शिक्षा भारताला मोजावी लागली होती, त्याची किंमत भारताला मोजावी लागली होती. मित्रांनो, खरं तर ही स्पर्धा तसं म्हणायला गेलं तर 5च देशांमध्ये होती असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल स्पर्धेत संघ भरपूर होते, निर्विवाद होते, पण जे बाकीचे संघ होते पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, हे सगळे लिंबूटिंबूच म्हणावे लागतील. खरं तर ही स्पर्धा 5 दिग्गज संघांमध्ये होती, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया 7 वेळचा विश्वविजेता, इंग्लंड 4 वेळचा विश्वविजेता, न्यूझीलंड एकदाचा विश्वविजेता, दक्षिण आफ्रिका हा नेहमीच संघ आहे ना, हा खूप संघर्ष करतो आणि आपल्याला संपूर्ण क्रीडाप्रेमींना याची पूर्णपूर खात्री आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की मागच्या तब्बल 1.5 ते 2 वर्षात स्पर्धा कोणतीही असो, दक्षिण आफ्रिकेचा संघ खूप भन्नाट कामगिरी करतो, भले ते मेन क्रिकेट असो किंवा महिला क्रिकेट असो. आणि त्यानंतर भारत, हे असे 5 दर्जेदार संघ या स्पर्धेत उतरले होते, इतर 3 लिंबूटिंबू संघांचाही. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी भारताची लढाई होती न्यूझीलंड बरोबर, आणि त्यावेळेस तो करो या मरोचा सामना जिंकत भारताने न्यूझीलंडवरती मात केली आणि सेमीफायनल मध्ये आपली जागा निश्चित केली होती. सेमीफायनल मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान होतं. ऑस्ट्रेलिया संघ जो 7 वेळचा विजेता आहे, त्यांनी दाखवून दिलं की तो का विजेता आहे. त्यांनी दाखवून दिलं की भारताला की तो का विजेता म्हणून एवढा नावाजला जातो. 338 धावांचं लक्ष त्यांनी दिलं भारताला की घ्या 338 रन, कारण आतापर्यंत कोणालाही जमलेलं नाहीये. तुम्हाला फायनल खेळायचा ना क्रिकेटचा, जावा करा रन आणि खेळा. आणि भारतीय महिलांनी ते आव्हान पेललं आणि अफलातून फलंदाजी केली होती. हरमनप्रीत कौरने, स्मृती मंदाने, दीप्ती शर्माने भरपूर सुरेख अशी फलंदाजी केली आणि भारताने जेमिमा रॉड्रिक्सच्या त्या शतकाच्या जोरावरती तो सामना सुद्धा जिंकला. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनल मध्ये एकट्या लॉरा वुल्फार्टच्या तब्बल 150 पेक्षा जास्त धावांच्या जोरावरती 319 धावांचं लक्ष त्यांनी इंग्लंड समोर ठेवलं आणि इंग्लंडला नाही पेलावलं. मारिजान काप, जी की एक लेजेंडरी प्लेयर आहे दक्षिण आफ्रिकेची, जी मधल्या फळीत खेळते, 5व्या-6व्या क्रमांकावरती बॅटिंग करते आणि पेसर आहे, त्यांची फास्ट बॉलर आहे ती, तिने 5 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला या लक्ष्याचा सामना होणार नाही याची पुरेपूर खात्री बाळगली. मग असा आफ्रिकेचा संघ ज्यावेळेस अखेरच्या क्षणी येऊन कसा काय ढेपाळला, आज या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्फार्ट या संपूर्ण स्पर्धेदरम्यान तिची बॅट चांगली सापली होती आणि तिच्या बॅटचा तडाखा तिने जवळपास सर्वच संघांना दिला होता. अफलातून अशी बॅटिंग तिने फायनल मध्येही केली, सेमीफायनल मध्ये पण केली होती. तिची जी दुसरी साथीदार होती तांझिम रेड्स, तिने सुद्धा या स्पर्धेत काही वेळा चमकदारशी कामगिरी केली. तिच्या नावावरती या स्पर्धेत 1 शतक आहे, मला वाटतं 2 अर्धशतक आहेत आणि त्याचबरोबर 2-3 शून्य देखील आहेत. हे काय दाखवतं? हे दाखवतं की खेळाडूमध्ये सातत्य नाहीये. ज्यावेळेस खेळाडू फॉर्म मध्ये आहे त्यावेळेस तो सर्वोच्च कामगिरी करतोय, पण ज्यावेळेस खेळाडू फॉर्म मध्ये नाहीये त्यावेळेस तो शून्यावरती बाद होतोय. आणि असंच काहीच झालं होतं त्यांची दुसरी जी वनडाऊनची प्लेअर आहे सुन लुसीच्या बाबतीत. सुन लुसीला सुद्धा वन डे मध्ये फारशी कामगिरी करता आली नाही, केवळ 1 अर्धशतक तिने या संपूर्ण स्पर्धेदरम्यान केलं होतं. आणि अशा वेळेस लॉरा वुल्फार्टवरती दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पूर्णपणे अवलंबून होता. त्यानंतर ट्रायन आणि नादिम डी क्लर्क या ज्या मिडल ऑर्डर बॅट्समन आणि ऑलराऊंडर आहेत,
दक्षिण आफ्रिकेसाठी यांनी संघाला सामने जिंकून दिले होते. सो त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला फायनल पर्यंतचा तर प्रवास करता आला, पण ती जी फायनलची लाईन होती ती क्रॉस करताना कुठेतरी अडचण आली. दुसऱ्या बाजूला जर का तुम्ही भारताचा विचार कराल तर भारतासाठी स्मृती मंदाना आणि प्रतिका रावल यांनी अफलातून कामगिरी केली होती. त्या दोघींनी खूप उत्कृष्ट अशी सलामीची भूमिका निभावली होती. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये प्रतिका रावल जखमी झाली, तिच्या जागी शेफाली वर्माची निवड झाली आणि शेफाली वर्मा जिला फक्त 2 सामन्यांसाठी खेळासाठी बोलवलं होतं, तिने या स्पर्धेवरती आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. अशी कामगिरी तिने फायनल मध्ये केली होती. भारतासाठी या जमिनीच्या बाजू होता स्मृती मंदाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, जमीमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, रिचा घोष, हे ज्या भारताकडच्या ज्या बॅटर्स होत्या यांनी भन्नाट कामगिरी केली होती या स्पर्धेदरम्यान आणि यांना अशाच कामगिरीची पुनरावृत्ती फायनल मध्ये करता आली. भारतासाठी खूप मोठी बाजू होती जमेची की भारताचे जे मेन बॅटर्स आहेत किंवा जे मेन बॉलर्स आहेत त्यांनी त्यांच्या ज्या भूमिका होत्या त्या पुरेपूर पार पाडल्या फायनल मध्ये. त्यांचा जो फॉर्म होता संपूर्ण स्पर्धेदरम्यानचा तो त्यांनी अगदी राखला फायनल सामन्यामध्ये. पण दक्षिण आफ्रिकेला ही गोष्ट करता आली नाही आणि दक्षिण आफ्रिकेच्या पत्त्यावरती ही गोष्ट पडली नाही आणि त्याचा फटका त्यांना फायनलमध्ये बरोबर बसला. दक्षिण आफ्रिकेचा संघ खूप हेवीली डिपेंडंट होता त्यांच्या कॅप्टनवरती, पण भारताच्या बाबतीत असं नव्हतं की भारताकडे दिग्गज खेळाडूंची जी फौज होती ते फॉर्म मध्ये होते चांगल्या आणि त्यांनी तो आपला फॉर्म राखला फायनलमध्ये आणि तसं प्रदर्शन पण केलं. दुसरी भारतासाठी जमेची बाजू घडली होती ती म्हणजे हरमनप्रीत कौरची कॅप्टन्सी. जर का तुमच्या लक्षात असेल तर हरमनप्रीत कौरने जमीमा रॉड्रिग्सला मला वाटतं रेणुका सिंग ठाकूरच्या ओव्हरमध्ये ज्या वेळेस तानजीम रिस बॅटिंग करत होती तिने अगदी बॉलरच्या बाजूला तिथे फिल्डिंगला उभं केलं होतं, अगदी तिथे कॅचही गेला होता अगदी जवळपास. म्हणजे ही जी बॉलिंग होती, जे बॉलिंग मध्ये चेंजेस होते, फिल्डिंग मधले होते, हरमनप्रीत कौरचं जे शेफाली वर्माला बॉलिंगसाठी आणणं होतं, ज्यावेळेस शेफाली वर्माने 2 विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या या चेज मधली पूर्ण हवा काढून घेतली होती, पूर्ण त्यांची धावगती पूर्ण मंदावली होती या 2 विकेट्समुळे. हा संपूर्ण सामन्याला कलाटणी देणारा असा क्षण होता. हे जे डिसिजन होते हरमनप्रीत कौरचे आणि हरमनप्रीत कौरने जे बदल केले होते संपूर्ण क्षेत्ररक्षणादरम्यान, कारण की एक लक्षात घ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ जवळपास 300 धावा चेस करतो त्यावेळेस मोठे फटके मारणे गरज असते, पण हरमनप्रीत कौरने याची खात्री बाळगली की मोठे फटके दक्षिण आफ्रिकेला सहजासहजी मिळणार नाहीत आणि त्यांना सिंगल डबल्स वरती जास्त कामगिरी करावी लागेल. आणि अशा वेळेस तुम्हाला मोठे फटके उचलावे लागतात, रिस्क घ्यावे लागतात आणि खास करून ज्यावेळेस तुमची फक्त एकमेव लारा उल्फाट ही एकच फलंदाज अशी की जी सातत्यपूर्ण कामगिरी करते, त्यावेळेस अशा एका खेळाडूच्या जोरावरती तुम्ही वर्ल्ड कप सारखा फायनल सारखा मोठा सामना जिंकणं मोठं आव्हान होऊन जातं. आणि अशा वेळेस हरमनप्रीत कौरने जे आपल्या कप्तानीने जे बदल केले संपूर्ण स्पर्धेदरम्यान क्षेत्ररक्षणात म्हणा बॉलिंगमध्ये म्हणा ते खूप वाखाणण्याजोगे होते आणि याचा फायदा भारताला झाला. तर मला असं वाटतं की हरमनप्रीत कौरची जी कॅप्टन्शिप होती ती भारतासाठी खूप 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 सुरेख अशी कामगिरी करून गेली आणि या विजयात खूप मोलाचा वाटा उचलून गेली. आणि तिसरं कसं असतं मित्रांनो, बघा एखादा घर उभा राहतो, एखादा महाल उभा राहतो, पण त्याचे आहेत ना वासे दिसत नाही किंवा त्याचे जे पिलर्स असतात ना ते दिसत नाही. तसंच झालं की पिलर हा जो एवढा भक्कम असतो ना तो दिसत नाही, पण त्या पिलरवरती हे संपूर्ण घर उभं असतं. आणि असाच एक पिलर म्हणजे या टीम इंडियाचा कोच अमोल मुजुमदार. वैयक्तिक जर का आपण या खेळाडूच्या बद्दल बोलायचं झालं तर याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो, अगदी पिक्चर होऊ शकतो. इतकी अफलातून अशी भन्नाट कामगिरी या खेळाडूने इतिहासात केलेली आहे. रणजी मधला खूप दिग्गज खेळाडू आहे. दुर्दैवाने त्याच्या दुर्दैवाने भारताचं सुदैवच म्हणावं लागेल, कारण की हा खेळाडू अशा काळात खेळत होता की ज्यावेळेस सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण अशी जबरदस्त अशी मधल्या फळीतली बॅट्समन असे भारताकडे होते आणि परिणामी अमोल मुजुमदार या खेळाडूला बॅट्समन म्हणून कधीच संधी मिळाली नाही. संपूर्ण आयुष्य हा माणूस संधीची वाट बघत राहिला, पण निराश न होता याचं क्रिकेटवरचं प्रेम यानं थोडंही कमी होऊन दिलं नाही. ज्यावेळेस त्याने रिटायरमेंट स्वीकारली 9 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर याने कोचिंगला सुरुवात केली, अगदी वेळप्रसंगी कॉमेंट्री सुद्धा केली या माणसाने क्रिकेट सामन्यांची आणि हळूहळू कोचिंगमध्ये स्वतःला डेव्हलप केलं. याच्याकडे तो इन्स्टिंक्ट होता, अमोल मुजुमदार यांच्याकडे कोच म्हणून तो इन्स्टिंक्ट होता. एक लक्षात घ्या, मला किती येतं याच्यापेक्षा मला जे येतं ते मी माझ्या खालच्या डाऊनलाईनला कितपर्यंत पोहोचवू शकतो, मी त्यांच्याकडून कसं काढून घेऊ शकतो, हे एक वेगळं कौशल्य असतं आणि आपल्याला हे कौशल्य विसरून चालणार नाही. अमोल मुजुमदार यांनी जे कौशल्य या स्पर्धेत संपूर्ण दाखवलं ऍज अ कोच. हरमनप्रीत कौरचा जर का तुम्ही इंटरव्ह्यू एक बघितला असेल ना सामन्यानंतरचा, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतरचा, तर तिने त्यावेळेस उल्लेख केला होता की ज्यावेळेस इंग्लंड विरुद्ध भारत हरला होता साखळी सामन्यांमध्ये या विश्वचषकामध्ये,
त्यावेळेस कोच अमोल मुजुमदार यांनी प्रत्येक खेळाडूला फटकारलं होतं आणि बेजबाबदार फटकेबाजी करताना ज्या त्यांनी विकेट्स गमावल्या होत्या याच्याबद्दल त्यांना बोल सुनावले होते. आणि ही गोष्ट खेळाडूंनी पॉझिटिव्हरित्या घेतली आणि त्यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा केली. हे स्वतः हरमनप्रीत कौरचे शब्द आहेत. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कोच अमोल मुजुमदार यांची भूमिका या संपूर्ण संघासाठी किती महत्वाची होती. अमोल मुजुमदार यांनी 2023 मध्ये कोचिंगची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याच्या आधीही भारतीय संघाला बरेचसे कोच मिळाले होते, पण थोडीशी जर का तुम्ही मागे जाल तर काही अस्थिरता आपल्याला जाणवते. तुम्हाला इन्सिडेंट आठवत असेल मिताली राज आणि रमेश पवार यांच्यामधला, तर ही जी अस्थिरता होती खेळाडू आणि कोच मध्ये जो दुरावा होता, हा दुरावा अमोल मुजुमदार यांच्या येण्यानंतर पूर्णपणे नष्ट झाला होता आणि अमोल मुजुमदार यांनी संघाची बांधणी केली होती. एक लक्षात घ्या, या संघामध्ये श्रीचरणी आणि क्रांती गोळ यासारखे अमनजोत कौर यासारखे नवीन खेळाडू होते. हे नवीन खेळाडूंना संघात घेऊन येण्यासाठी जितकी भूमिका ही सिलेक्टर्सची असते त्यावेळेस त्याच्याही पेक्षा जास्त जो रोल असतो तो कोचचाही असतो. कारण की या संघात आलेल्या खेळाडूंना त्यांची निवड झाल्यानंतर ट्रेन करणं, त्यांच्याकडनं त्यांचं बेस्ट काढून घेणं हे कोचच्या हातात असतं आणि कोचची हीच भूमिका असते. आणि ही भूमिका अमोल मुजुमदार यांनी अगदी सुरेखरित्या पार पाडली. आणि मला असं वाटतं की या ज्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, एक तर सर्व खेळाडूंचं एकाच वेळेस महत्वाच्या सामन्यात फॉर्म मध्ये असणं ही भारताच्या जमेची बाजू होती. दुसरी गोष्ट, हरमनप्रीत कौरची जी कॅप्टन्सी होती, जे इन्स्टिंक्टिव्ह कॅप्टन्सी होती, जे तिचे डिसिजन्स होते मैदानावरचे क्षेत्ररक्षण करताना, जे फिल्डिंग लावताना गोलंदाजीतले जे बदल होते ते भारतासाठी खूप मोलाची भूमिका अशी निभावून गेलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे अमोल मुजुमदार यांचं जे कोचिंग स्टाईल आहे, जे भारतासाठी एखाद्या अमृतासारखं होतं आणि याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहिलेली नाहीये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतोय. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाचा दौराही संपलेला आहे. T20ची मालिका भारताने जिंकलेली आहे. खरं तर या मालिकेतनं भारताला फारसं काय मिळालं असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की भारताच्या अडचणीच खरं तर जास्त वाढलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियातल्या T20 सामन्यानंतरच बोलतो मी. याच्यावरती आपण एक खास सेपरेट असा व्हिडिओ बनवणार नाही आहोत, कारण की मला नाही असं वाटत की भारताला खूप काही या दौऱ्यातून साध्य झालं. खरं तर अभिषेक शर्माचे वीक पॉइंट्स आपल्याला पाहायला मिळाले या दौऱ्यात. त्यानंतर हर्षित राणाला काही सामन्यांमध्ये खेळवलं, काही सामन्यांमध्ये बाहेर बसवलं. एक लक्षात घ्या, T20ची विश्वचषक स्पर्धा ही फेब्रुवारीमध्ये भारतात सुरू होणार आहे आणि अशा वेळेस तुमचा संघ जो इतका अस्थिर करून ठेवलेला आहे तुम्ही टीम सिलेक्शनने, त्यावेळेस खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि काळजीचा विषय बनतो हा खरं तर. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या शुभेच्छा सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. पुन्हा भेटूया आपण एकदा नव्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.